तुम्ही अशी व्यक्ती आहात का की जी व्यक्ती सगळ्यांपेक्षा जरा जास्तच फील करते, जास्तच इमोशनल आहे? तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या दुःखातही स्वतःचं दुःख पाहत असता. तुमचं मन खूप मोठं आहे, परंतु जग तुम्हाला कधीच समजून घेत नाही. तुम्ही वास्तवामध्येच राहता, पण तुमचं मन नेहमी स्वप्नामध्ये हरवलेलं असतं. आणि म्हणूनच तुम्ही साधे नाही तर तुम्ही भावना आहात. कारण तुम्ही मीन राशीचे आहात. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला तुमच्यातल्याच त्या शक्तीची ओळख करून देणार आहे की जी शक्ती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते. आता मीन राशीचा स्वभाव म्हणजे पहा, भावना, अंतर्ज्ञान आणि अध्यात्म या तिघींचा संगम असतो. मीन राशी म्हणजेच मनाने जोडलेले आणि मीन राशी म्हणजे मनाने जगणारे आणि आत्म्याने जोडलेले असे लोक. तुमच्या राशीचा स्वामी आहे गुरु आणि म्हणूनच तुम्ही किंवा तुमचं इंट्युशन खूपच स्ट्रॉंग असतं. तुम्ही इमोशनल आणि सेन्सिटिव्ह खूप असता आणि विशेष करून तुम्ही ना स्पिरिच्युअल विचार करणारे असतात. आता इतरांमध्ये तुमची काय ओळख आहे तर बघा, तुम्ही खूप दयाळू आहात, इमॅजिनेटिव्ह आहात, अंडरस्टँडिंग आहात, शांत आणि सॉफ्ट आहात. परंतु तुमची खरी ओळख काय आहे? तुमच्यामध्ये खूप डीप इमोशन्स असतात. तुमचं क्रिएटिव्ह माइंड असतं. तुम्ही ना स्पिरिच्युअल सोल असणारे आहात आणि एक हेल्पिंग नेचर तुमचं असतं नेहमी. परंतु ओव्हर थिंकिंग कधी कधी तुम्ही जास्त करतात. तुम्ही इझिली हर्ट होतात कोणाकडूनही आणि यामुळेच तुम्ही कधी कधी ना रियालिटीपासून दूर जात असता. तुम्ही ना जग पाहत नाहीत तर तुम्ही ना जग जे आहे ना ते फील करत असता. नक्कीच तुम्हाला ही गोष्ट कनेक्ट झालेली असणार आहे. असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमच्यामध्ये काही हिडन नेचर आहे ते लोकांना कधीच दिसत नाही. जसं की लोकांना नेहमी असं वाटत असतं की तुम्ही खूप कमजोर आहात, परंतु तुम्ही ना इमोशनली खूप स्ट्रॉंग असता. लोकांना असं वाटतं की तुम्ही खूप कन्फ्यूज आहात, परंतु तुम्ही ना खरं तर खूप डीप अंतर्ज्ञानी आहात. आणि लोकांना असंही वाटत असतं की तुम्ही अजिबात प्रॅक्टिकली नाहीत किंवा प्रॅक्टिकल वागत नाहीत, परंतु खरं तर तुम्ही खूपच स्पिरिच्युअल असता. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा फक्त विचार करत नाही तर तुम्ही ती गोष्ट जाणता. आता मीन राशीचे लोक प्रेमामध्ये कसे असतात तर पहा, मीन राशीसाठी प्रेम म्हणजे शुद्ध, खोल आणि त्यागमय ह्या 3 गोष्टी त्यांना खूप मॅटर करतात. मीन राशीचं प्रेम म्हणजे अनकंडिशनल लव्ह असतं. त्याच्यामध्ये कसली सीमा नसते, कोणत्याच अटी नसतात. तुम्ही तुमचं प्रेम कसं व्यक्त करता तर पहा, तुम्ही तुमच्या पार्टनरला पूर्णपणे समर्पित होता. तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही जे वाटेल ते सॅक्रिफाईस करता आणि तुमचं त्यांच्यासोबतचं जे इमोशनल कनेक्शन आहे ते खूप स्ट्रॉंग असतं. नक्कीच तुम्ही कनेक्ट झालेले असणार आहात. मला कमेंटमध्ये जरूर सांगा की तुमच्यामध्ये पण या क्वालिटीज आहेत ना. आणि तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून काय अपेक्षा असतात? तुम्हाला त्यांच्याकडून ही प्रेम हवं असतं, भावनिक आधाराची गरज असते आणि विशेष म्हणजे त्यांनी तुम्हाला समजून घ्यावं. माफक एवढ्याशाच तुमच्या अपेक्षा आहेत. परंतु प्रॉब्लेम येतो कुठे? नात्यामध्ये. तुम्ही कधी कधी ना स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास त्यांच्यावर ठेवतात आणि त्याच्यामुळं कधी कधी हर्ट पण होता आणि तुम्ही तुमच्या नात्यामध्ये स्वतःला विसरून जातात. फक्त तुमच्या पार्टनरचाच विचार करतात. तुमचं जोडीदारच तुमचं जग असतं आणि याच्याचमुळं कधी कधी काही गोष्टी झाल्या तर ते तुम्हाला खूप मनाला लागतात. तुम्ही खूप आतून हर्ट होता. हे नक्कीच तुमच्यासोबत झालं असणार आहे. मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्ही ना फक्त प्रेम करत नाहीत तर तुम्ही स्वतःला अर्पण करत असता. लग्नासाठी विचार करत आहात, व्यवसायामध्ये पार्टनरशिपसाठी विचार करत आहात किंवा एखादा व्यवहार करणार असाल तर काही शत्रू राशी असतात, काही मित्र राशी असतात. तर आपण कोणतीही गोष्ट जपून करावी. आता प्रथम मी तुम्हाला शत्रू राशी सांगते. त्यांच्यासोबत जर विवाहासाठी विचार करत असाल तर अजिबात तुम्ही न करणे हे योग्य राहणार आहे. तरी पण एकदा दोनदा विचार करू शकतात. जसे की तुमच्या शत्रू राशी आहेत मिथुन रास, सिंह रास आणि तुळ रास. कारण तुम्ही भावनेने विचार करतात, परंतु ते विचार करतात प्रॅक्टिकली. मग तुमचं त्यांचं पटणं खूप मुश्किल आहे. आता काही मित्र राशी मी सांगते, जर त्यांच्यासोबत विवाहासाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच करू शकतात. अगदी डोळे झाकून 100% तुमचा संसार खूप चांगला असणार आहे. कोणतेही व्यवहार करणार असाल तरी करू शकतात. आता मित्र राशी कोणत्या आहेत तर पहा, कर्क रास, वृश्चिक रास आणि मकर रास ह्या 3 राशी तुमच्यासाठी मित्र राशी आहेत. कारण
हेच व्यक्ती आहेत जे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजतात. अगदी 100% तुमचेच कोणी बेस्ट फ्रेंड असतील, तुमच्या कोणी जवळचं असेल तर ते या 3 राशीपैकी नक्कीच असतील. असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आता तुमच्यासाठी काही शुभ घटक मी सांगणार आहे. दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही याचा वापर केला तर काम अजून 100% पूर्ण होईल किंवा फत्ते होणार आहे. जसे की तुमच्यासाठी शुभ रंग आहे पांढरा रंग आणि समुद्री हिरवा रंग. शुभ वार आहे गुरुवार. शुभ अंक आहे 3 आणि 7 आणि शुभ दिशा आहे पश्चिम पूर्व. गुरुवारी जर तुम्ही कोणत्याही गुरुची उपासना केला तर तुमची स्पिरिच्युअल पॉवर जी आहे ते वाढते. तुमच्यासाठी छोटासा सल्ला. आता तुम्ही करिअर कोणत्या क्षेत्रामध्ये करावं की जिथे तुम्हाला 100% यश मिळेल असे काही क्षेत्र आहेत ते मी तुम्हाला सांगते. आर्ट, म्युझिक, पोएट्री, रायटिंग, हिलिंग, सायकोलॉजी, स्पिरिच्युअल क्षेत्र आणि शेवटचं सोशल वर्क. याच्यामध्ये तुम्हाला 100% यश मिळेल. कारण तुम्ही कोणतंही काम करत असताना एक क्रिएटिव्हिटी वापरत असता. तुम्ही लोकांना खूप जवळून समजून घेता आणि तुम्ही डोक्याने नाही तर तुमच्या मनाने, तुमच्या हृदयाने कोणतंही काम करत असता. म्हणून हे क्षेत्र तुमच्यासाठी खूपच योग्य आहे. तुम्ही फक्त काम करत नसता तर तुम्ही ना तुमच्या भावना त्याच्यातून व्यक्त करत असता. तुम्ही स्वतःला प्रेझेंट करत असता त्या कामामधून. आता मीन राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती कशी असते किंवा तुम्ही ते गोष्ट कसे हँडल करता. आता पैसा टिकवण्यामध्ये तुम्हाला थोडीशी अडचण येऊ शकते. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खर्च सुद्धा करता ते अगदी इमोशन्सवर आधारित तुम्ही खर्च करता आणि फायनान्स बाबत प्लॅनिंग तुमची खूपच कमी असते. तुम्ही फ्युचरचा विचार करत नाहीत. सेव्हिंग करण्यामध्ये कधी कधी असमर्थ असता. काही स्ट्रेंथ पण आहे तुमच्यामध्ये. तुम्ही क्रिएटिव्हिटीमधून पैसा भरपूर कमविता आणि तुम्हाला नेहमी एक लक सपोर्ट असतो. तुमचं भाग्य तुमच्यासोबत असतं. त्याच्यामुळे पण तुम्ही पैसा कमवण्यामध्ये खूप सक्सेसफुल होता. परंतु काही विकनेसेस पण आहेत. जसं की तुम्ही सेव्हिंग करण्यामध्ये असमर्थ राहत आणि विशेष करून तुम्ही कोणतंही काम करताना इमोशनली विचार करता. त्याच्यामुळे तुम्ही फसवले जातात. लवकर विश्वास ठेवतात इतरांवर. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप पैसा कमावू शकता. परंतु तुम्हाला एक गोष्ट शिकावी लागणार आहे. तो पैसा मॅनेज कसा करायचा. आता आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला नेमकं कोणती काळजी घ्यावयाची आहे तर मेंटल स्ट्रेसचा तुम्हाला त्रास होईल. स्लीप इश्यूज राहणार आहेत आणि कोणत्या तरी गोष्टीचं व्यसन तुम्हाला लागू शकतं. तर याच्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे. मेडिटेशन करा. पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीमध्ये राहा. एवढे काही उपाय तुम्ही करू शकतात. तुम्ही जर तुमचं मन शांत ठेवलात ना तर तुम्ही खूप पॉवरफुल आहात. आता तुमच्यामध्ये काही हिडन सुपर पॉवर्स आहेत. तुम्ही ना इतरांना हील करू शकता जे खूप लोकांना नाही जमत. तुम्ही लोकांना कनेक्ट करू शकता आणि तुम्ही लोकांना इन्स्पायर पण करू शकता. कारण तुम्ही साधे नाही आहात तर तुम्ही भावना आहात. जर तुम्ही मीन राशीचे आहात तर तुम्ही कमजोर नाही आहात तर तुम्ही आहात सोलफुल. मीन राशीचे लोक जग बदलत नाहीत तर ते लोकांच्या मनाला स्पर्श करतात. आणि यामधील कोणती गोष्ट नेमकं तुम्हाला क्लिक झाली आहे, कनेक्ट झाली आहे, कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील तर नक्कीच खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. हर हर महादेव.